माझं नाव शैलेश गुलाबराव हुनमने. माझं गाव वडाळी, तालुका मेहकर, डिस्ट्रिक्ट बुलढाणा. आणि आपल्या शेतात हे चंदनाचे 200 झाडं लावलेले आहेत आपण. तर हे आपल्याला पहिल्यापासूनच लावायचे होते. परंतु योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे 2-3 वर्ष लेट झाले. आणि आपण साहेबाचे व्हिडिओ वगैरे पाहून इकडून-तिकडून त्यांच्या संग कॉन्टॅक्ट केला आणि आपल्याला त्यांच्या संग बोलणं झाल्याच्या नंतर जर त्यांची 2-3 बागा पाहिल्याच्या नंतर आपल्याला जरा विश्वास आला आणि आपण हे लावायचा निर्णय घेतला. लावायचा निर्णय घेतल्याच्या नंतर आपण हे लावले आणि लावल्याच्या नंतर त्यांनी 2-3 वेळेस व्हिजिट देऊन आपल्याला पूर्णपणे कसं लावायचं, त्यांना खतं कसे टाकायचे, पूर्णपणे मार्गदर्शन केलं. आपण त्याच्या प्रत्येक कामाबद्दल पूर्णपणे समाधानी आहोत. आता जर पाहायला गेलं तर आमच्या गावापासून आपलं शेत हे 2 किलोमीटरवरती आहे. आणि रस्त्याने जर आलो आपण तर पूर्ण डोंगर आणि हे आहेत. आता सध्या वाजले आहेत 6. परंतु 6 वाजता सुद्धा त्यांनी डायरेक्ट सांगितलं, की आपण शेतात जायचंच. 6 वाजता आपल्या शेतात आलेले आहेत वानखडे साहेब. आणि आपलं प्रत्येक मोमेंट हे त्यांच्या याच्या मार्गदर्शनातून असतं. जे मी व्हिडिओमध्ये सांगितलंय ना, की डोंगर, तर तो हा डोंगर आहे. तो खाली रोड आहे, तो लाईट दिसतोय ना, रोड लाईटच्या खाली रोड आहे. तिथून 2 किलोमीटर वरती यावं लागतं. आणि रोड पासून गाव 2 किलोमीटर वरती आहे. पूर्ण डोंगर चढून आम्हाला यावं लागलं शेतात. तर वानखडे साहेबाचे आपण धन्यवाद देतो, की ते एवढं मोठा डोंगर चढून आपल्या सोबत आले आणि आपल्या झाडाची कटिंग असो का काही मार्गदर्शन असो, त्यांनी शेतात येऊन एवढ्या रात्रीचं एवढा डोंगर चढून ते आले आणि आपलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल धन्यवाद. त्यांच्याकडून ज्यांनी झाडं लावले अथवा नाहीही लावले, तरीही ते दुसऱ्यांना पण मदत करतात. ज्यांनी चंदन लावलेलं त्यांना. 2-3 दिवसापूर्वी मी वानखडे साहेबाचं स्टेटस पाहिलं होतं. तर सकाळी 4 वाजता एका शेतात ते वर्क करत होते. सकाळी 4 वाजता जर जो माणूस वर्क करतो, तर खरोखर त्यांच्या कामाला दाद दिली पाहिजे. आणि खरोखर मानतो मी त्यांना, की त्यांच्या कामाला टायमिंग नाहीये. कुठल्याच प्रकारचा टायमिंग नाहीये, की ती रात्रीच्या 10 वाजता असो या सकाळी 4 वाजता असो. ते प्रत्येक शेतकऱ्याला भेट देतात म्हणजे देतातच. त्यांच्या चंदन ज्यांनी लावलेले आहे त्यांना. आणि ज्यांनी ते चंदनाचे रोप वानखडे साहेबाकडून घेतलेले आहेत अथवा नाही बी घेतले त्यांनी दुसरीकडून बी लावले. परंतु यांचं जे मार्गदर्शन आहे ते अनमोल आहे. जर लावायचे असतील, ज्यांनी लावलेले असतील त्यांनीही यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि हे जे वानखडे साहेब जे सांगतील तेच करा. आणि एवढं सांगतो आणि मी थांबतो. धन्यवाद.